राजू नमस्ते. नमस्ते. आज अगदी आनंदी दिसताय. पहिली मुलाखत इथंच आपण घेतली होती. त्यावेळेस खरं तर दिशा निश्चित नव्हती. आता शिवसेनेकडून तुम्हाला अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय भावना आहे तुमच्या? नमस्कार. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये जुन्नर तालुक्याचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार श्री शरददादा सोनवणे यांच्याकडे मी माझी स्वतःची नगरसेवक पदासाठी उमेदवारी या ठिकाणी मागितली होती. परंतु शरददादांनी ती उमेदवारी मला न देता माझी पत्नी सौ सुवर्ण श्रीकांत जाधव हिला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं माझं सामाजिक काम चाललेलं असताना त्यांनी त्या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी तिला उमेदवारी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं आज आमची प्रचार सभा या ठिकाणी झाली. प्रचार फेरी होत असताना खूप चांगला अनुभव आम्हाला आलेला आहे. कारण मी त्या पहिल्या बाईटमध्ये म्हटलं होतं की आमची मायबाप जनतेशी नाळ जोडलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरोघरी जाताना प्रत्येक घरामध्ये आमचं औक्षण करण्यात आलं. शाल नारळ या ठिकाणी देण्यात आले. त्यामुळे आजची आमची ही जी मिरवणूक होती हीच आमची विजय मिरवणूक होती की काय असंच आम्हाला आज या ठिकाणी वाटत होतं. खऱ्या अर्थानं आम्ही खूप आनंदी आहोत. तुम्ही आता समाजकार्य केलंय. अनेक वर्ष तुम्ही समाजकार्य करताय. लोकांचा प्रतिसाद कसा आहे किंवा ते सगळं आपण केलंय त्याचं चीज झालंय, चीज होतंय असं वाटतंय? एकदम चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. जे आपण घरात जाईल आपुलकीने ती लोक आम्हाला त्या ठिकाणी बोलवत आहेत. प्रत्येक माता भगिनीला विश्वास आहे की आपला मुलगा आला, आपला भाऊ आला, असा विश्वास त्यांना या ठिकाणी मिळालेला असल्यामुळे सर्व जनता या ठिकाणी खुश आहे. हक्काचा माणूस त्यांच्याकडे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. खरं तर मेव सर असतील किंवा तुमची फॅमिली असेल, एक चांगलं कॉम्बिनेशन शरददादांनी या पेठेमध्ये जुळवलंय का? दोन्ही काम करणारी माणसं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. खऱ्या अर्थानं पाहता काही उमेदवार आता या ठिकाणी आम्ही पाहतोय एसी मध्ये बसणारे उमेदवार आहे. कधी ग्राउंड लेवलला त्यांचं काम नाही, परंतु पैशाच्या जोरावर ते या ठिकाणी निवडणूक लढवून हे करणार असतील ते काही योग्य नाही. आमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मायबाप जनता 100% निवडून देणार आमचा जनतेवर विश्वास आहे. आम्ही लढणार पण आणि जिंकणार पण. राजभाऊ, हे जरी खरं असलं तरी शिवसेनेमध्ये काही प्रमाणात नाराजी झाली आहे. तुमचं तिकीट देताना मनोज शिंदे जे आहेत त्यांचं तिकीट नाकारलं गेलं आणि त्यांनी ती खंत देखील व्यक्त केली. त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी उभं देखील केलेलं आहे अपक्ष म्हणून. काय तुम्ही सांगाल त्यांना? 100% मनोजजी शिंदे माझा चांगला मित्र आहे. संपूर्ण कुंभार आळीतील कुंभार समाजावर माझं चांगलं प्रेम आहे. तेथील सर्व माता भगिनींना या भावावर विश्वास आहे की याने यापूर्वी चांगल्या प्रकारचं काम त्या कुंभार समाजात कुंभार आळीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे जरी ही मायबाप जनता तेथील नाराज असेल तरी सर्वांचा माझ्यावर चांगल्या प्रकारचा विश्वास आहे. त्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मनोजजी जरी माझा मित्र, त्यांच्या पत्नी या ठिकाणी जरी निवडणुकीला सामोऱ्या गेल्या आणि निवडणुकीचा निकाल काहीही असो, परंतु मी या कुंभाराळीतील जनतेचं प्रेम कधी कमी होऊन देणार नाही. आडीनडीला 24 तास त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे काम केलं तसं काम यापुढेही सुरू ठेवेल असा मी आपल्या मळगंगा मातेच्या आशीर्वादाने या ठिकाणी शब्द देतो. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे एकूणच या जगामध्ये? अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे. सर्व स्तरातील नागरिकांचा, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल आणि महिला भगिनी असतील, सर्वांचे प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत. कारण सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे हे आमदार आहेत. नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्याचा आमचा मानस आहे. जरी आम्ही नगरसेवक पदासाठी उभे असलो तरी आमचं कार्य हे संपूर्ण जुन्नर शहरासाठी आम्ही करणार आहोत असा मी विश्वास संपूर्ण जुन्नर शहरातील मायबाप जनतेला देतो. वैली, खरं तर तुम्हाला तिकीट या ठिकाणी शरददादांनी दिलेलं आहे. तुमचे सासू देखील यापूर्वी नगरपालिकेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व या भागाचं केलेलं आहे. एकूणच या तुमच्या साळे कुटुंबाकडनं तुम्हाला राजकीय वारसा देखील आहे. काय तुम्ही सांगाल जनतेला? राज फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. गोरगरीब जनतेची सेवा केली जाते. तसेच माझ्या सासूबाई सौ मंगला जाधव याही नगरसेविका कार्यरत होत्या आणि त्यांच्या मागे मी त्यांच्या पाऊल ठेवून या समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न